Welcome to session first of last chapter of paper first linear programming problems. ओके, त्यात पहिला वर्ड आहे लिनियर. मग आपल्याला लिनियर इक्वेशन माहिती आहेत. जस्ट वी रिवाइज इट. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन? An equation in which power, that is index of variable कशाने दाखवतो? x, y, z is 1. Such equation is called as a linear equation. एक्झाम्पल द्यायचं झालंच तर काय येईल? 2x - 3 = 0, 4y + 8 = 0. दीज अशा प्रकारच्या इक्वेशनला म्हणतो आपण, यांना काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आणि हे काय दाखवतात? विच रिप्रेझेंट्स लाईन्स पॅरलल टू एक्स और वाय ॲक्सिस. या कुणाला पॅरल असतात? या लाईन एक्स किंवा वाय ॲक्सिसला पॅरल असतात. कसं तर बघा, पहिलं इक्वेशन घेऊया आपण. 2x - 3 = 0. म्हणजेच x = काय येईल? 3/2. 3/2 म्हणजे 1.5. इफ दिस इज युअर कोऑर्डिनेट सिस्टीम. ही जर तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम असेल तर हा तुमचा x ॲक्सिस आहे, हा तुमचा y ॲक्सिस आहे, हा 1 आहे, हा 2 आहे. इथं तुमचा पॉईंट येईल 1.5. 1.5 मधून जाणारी लाईन, ही लाईन कशी आहे? x = 3/2 प्रकारची लाईन आहे, विच इज पॅरलल टू y ॲक्सिस. सिमिलरली 4y + 8 = 0. म्हणजेच y ची किंमत काय येईल? -2. -2 हा इथं 1 आहे, इथं -2 आहे. मग या पॉईंटमधून जाणारी लाईन ही आहे y = -2. लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. अशा प्रकारचे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ऑलवेज रिप्रेझेंट लाईन. आपल्याला जे बघायचे ते लिनियर इन इक्वेशन्स बघायचे आहेत. पुढचा कन्सेप्ट आहे लिनियर इन इक्वेशन्स. लिनियर इन इक्वेशन्स म्हणजे इन वन व्हेरिएबल. लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बघा, म्हणजे विच कंटेन्स. इक्वेशन आहेत का? नाही. इन इक्वेशन नाही आहेत, म्हणजेच अशा प्रकारचे 2x ≤ 3, 4y ≥ 5. अशा प्रकारचे इक्वेशन. सच टाईप आर x <2, y <4. such a type of equations. such a type of equation आहे का? <= किंवा <= किंवा strictly greater than यांना म्हणतो आपण लिनियर इन इक्वेशन्स. या सगळ्यांना नाव आहे लिनियर इन इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग आता याचा सोल्युशन सेट ग्राफिकल सोल्युशन सेट आपल्याला बघायचा आहे. मग बघूया, हा तुमचा कोणता ॲक्सिस आहे? वाय ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा तुमचा ओरिजिन. ओके, इकडे स्केल घेऊ आपण. 1 2 3 1 2 एक्सटेंड करूया. 3 4 इकडे -1 -2 असतील पॉईंट तर
पहिली लाईन बघा. पहिल्यांदा काय करायचं, 2x = 3 म्हणजेच x = 3/2. 3/2 म्हणजे 1.5. हा इथं 3/2 येईल. या पॉईंटमधून जाणारी लाईन ही आहे तुमची x = 3/2. आता चिन्ह कोणतं आहे, लेस दॅन आहे. 2x + 2x = लेस दॅन किंवा 3 उत्तर पाहिजे. मग एक्सची किंमत आता घेऊन बघू. इकडे 1 घ्या, 2 लेस दॅन 3 बरोबर आहे. इकडे घ्या, पण इकडे घ्या, जर 2 पॉईंट घेतला तर काय होईल, 4 लेस दॅन 3 आहे का, नाही. म्हणजे तुमचा रिजन कोणता आहे, लेस दॅन. लेस दॅन म्हणजे इकडच्या बाजूला तुमचं काय आहे, सोल्युशन सेट आहे. इकडे तुम्ही कोणतीही किंमत घ्या, या लाईनच्या या बाजूला तुमचं काय आहे, आन्सर आहे, लेफ्ट साईड. अँड देअरफॉर याचा अर्थ काय आहे, सोल्युशन लाईज इन लेफ्ट साईड ऑफ लाईन. लाईनच्या लेफ्ट साईडला तुमचं उत्तर आहे का, लेस दॅन = असल्यामुळे. हा पहिला ग्राफ. दुसरा, ओके, आलं लक्षात पहिल्याचा. याचा ग्राफ आपण काढला. आता याच्याकडे येऊ. दुसरा ग्राफ काढायचा आहे आपल्याला, सेकंडचा सोल्युशन सेट. दुसऱ्याचा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. ओके, इथं तुमचा ओरिजिन आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. मग आता 4y, दुसरं 4y = 5 म्हणजेच y = 5/4 म्हणजेच 1.25. इथं तुमचं 1 आहे, इथं 2 आहे, इथं कुठंतरी तुमचं काय आहे, 5/4 पॉईंट आहे. या पॉईंटमधून जाणारी लाईन कोणती आहे, y = 5/4 आहे. आता मग याला 2 पॉईंट आहे, मग याच्या खाली 1 किंमत, yची किंमत 1 घेऊन बघा. 4 आपल्याला नाही, उत्तर जास्त पाहिजे, 5 किंवा 5पेक्षा जास्त. मग तुमच्या साईड तुम्हाला कोणता रिजन घ्यावा लागेल, अबव साईड. हा तुमचा रिजन आहे. ग्रेटर दॅन = नॉन ओरिजिन साईड. याचाच अर्थ तुमचं उत्तर किंवा तुम्हाला जे पॉईंट पाहिजे आहे वाय ॲक्सिसवरचे ते कसे आहेत, सोल्युशन लाईज अबव दी लाईन y = 5/4 greater than = okay. Similarly, x less than = 3. x less than 3. हा 2 पॉईंट आहे. मग 2 मधून जाणारी ही x = लेस दॅन इकडच्या बाजूला तुमचं उत्तर. स्ट्रिक्टली लेस दॅन लाईनवरचे पॉईंट येतील का, नाही. y ग्रेटर दॅन, इथं समजा y हा 4 आहे, मग 4 ग्रेटर दॅन = 4 वरची बाजू. हे तुमचं सोल्युशन सेट, लिनियर इन इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आणि तिचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, मग आणखी आपल्याकडे अशा प्रकारचे काही इन इक्वेशन आहे. मग x ग्रेटर दॅन = 0 म्हणजेच काय, याचा अर्थ माहिती आहे ना, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, y ग्रेटर दॅन = 0 पॉझिटिव्ह y ॲक्सिस. आणि दोन्ही जर कंबाईन केले, x ग्रेटर दॅन = 0, y ग्रेटर दॅन = 0, y ग्रेटर दॅन = 0, तर याच्यापासून काय मिळतो माहिती आहे ना, फर्स्ट क्वाड्रंट मिळतो. काय मिळतो, फर्स्ट क्वाड्रंट. दोन्हीही पॉझिटिव्ह घेतले तर, एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. याचा अर्थ तुमचं उत्तर आहे ते कुठं आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, असा त्याचा मिनिंग होतो. ओके, देन लिनियर इन इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. पहिल्यांदा आपण बघू लिनियर इक्वेशन. व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? द इक्वेशन ऑफ टाइप ax + by + c
किंवा इक्वल टू सी अशा प्रकारचं किंवा या प्रकारचं, याला म्हणतो आपण लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एक्स आणि वायची पॉवर 1 आहे म्हणून लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अशा प्रकारचे दोन दोन घेऊन आपण सॉल्व केले, त्याला म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. याला काय म्हणतो? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. या प्रकारचं समजा एखादा एक्झाम्पल आहे 2x + 3y = 12. मग हे जर 12ने डिवाइड केलं तर दिस कॅन बी रिटर्न ॲज 2/12 6 4. बरोबर आहे? बरोबर आहे का? याला 12ने डिवाइड केलं तर 2/12 म्हणजे 1/6, 3/12 3 चौक 12 = 1. काय केलं? डिवाइड बाय 12. हा कोणता फॉर्म आहे माहिती आहे ना? डिवाइड बाय 12 हा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. याला काय म्हणतो आपण? डबल इंटरसेप्ट फॉर्म. आणि हा एक्स ॲक्सिसला कुठे इंटरसेप्ट करतो? 6 इतका लेंथचा इंटरसेप्ट असतो. वाय ॲक्सिसवर 4 इतक्या लेंथचा. म्हणजे हा तुमचा एक्स ॲक्सिस असेल तर हे डिस्टन्स किती आहे? 6 आहे. वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स किती आहे? 4 आहे. म्हणजेच एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट 60, वाय ॲक्सिसवरचा पॉईंट 04. आणि यामधून जाणारी जी लाईन आहे ती म्हणजेच तुमची कोण आहे? 2x + 3y = 12 आहे. इट ऑलवेज रिप्रेझेंट, हा काय दाखवतो? हा नेहमी काय दाखवतो? इट ऑलवेज रिप्रेझेंट स्ट्रेट लाईन. हा काय दाखवतो? स्ट्रेट लाईन. आणि या स्ट्रेट लाईनचे 2 प्रकार पडतात, लोअर हाफ प्लेन, अप्पर हाफ प्लेन. मग लोअरमध्ये ह्या बाजूला तुमचं उत्तर कधी असेल? ह्या बाजूला ॲन्सर कधी असेल? लोअर हाफ प्लेन. जर समजा इफ 2x + 3y ≤ 12 असेल तर, हे चिन्ह महत्त्वाचं आहे, <<12 असेल तर सोल्युशन लाईज बिलो द लाईन. लाईज बिलो द लाईन यालाच म्हणतो आपण ओरिजिन साईड. सोल्युशन लाईज बिलो द लाईन. आणि दुसरी केस, जर समजा 2x + 3y ≥ 12 असेल तर सोल्युशन लाईज अबोव दी लाईन. सोल्युशन लाईज अबोव या हाफमध्ये प्लेन उत्तर असेल अबोव द लाईन. त्यालाच म्हणतो आपण नॉन ओरिजिन साईड. यालाच म्हणतो आपण सोल्युशन लाईज इन नॉन ओरिजिन साईड. बघूया याच्यावरचे काही. हे झाले इक्वेशन आणि इन इक्वेशन. मग काहींचा ग्राफ काढून त्याचा सोल्युशन सेट बघूया कसा येतो तो. लिनियर इन इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कोणत्या प्रकारची? a1x + b1y ≤ c1, a2x - b2y ≥ c2 अशा प्रकारचे. किंवा a3x + b3y <d1. such type of equation which contains <= greater than equal to or strictly less than strictly greater than अशा प्रकारच्या इक्वेशनला म्हणतो आपण लिनियर इन इक्वेशन्स. लिनियर इन इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इन इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स x and y. सिंपल कन्सेप्ट आहे. मग यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन
त्याच्यासाठी सिंपल कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा इन इक्वेशनचं रूपांतर काय करायचं, कन्वर्ट इन इक्वेशन इंटू इक्वेशन. नंतर फाइंड पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन, कारण दोन व्हेरिएबल आहे, हे दोन्ही ॲक्सिसला इंटरसेक्ट करतं. फाइंड दी पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिवन लाईन with x and y axis. नंतर draw the line by suitable scale. सुटेबल स्केल घेऊन ती लाईन ड्रॉ करा आणि सेड द सोल्युशन सेट. सेड दी सोल्युशन सेट. तो सोल्युशन सेट सेट करायच्या एवढ्या 4 स्टेप आहेत. इक्वेशन किती देऊ द्या, आपण पहिल्यांदा सिंगल इक्वेशनचा ग्राफ बघणार आहोत. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्याकडे आहे. लेट अस स्टार्ट सम एक्झाम्पल्स. बघा, पहिलं इक्वेशन 2x + 3y <= 0. मग 2 याचं रूपांतर इक्वॅलिटीमध्ये केला तर काय होईल. आता अडचण माहिती आहे ना, राईट साईडला 0 आहे, त्याच्यामुळे ही लाईन कुठून जाते, ओरिजिनमधून जाते. बरोबर आहे. पण मग ओरिजिनमधून अनेक लाईन जातात. ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे, ह्या ओरिजिनमधून अनेक लाईन जातील. आपली लाईन नक्की कोणती. मग त्याच्यासाठी काय करा, 10ची मेथड वापरा. एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घ्या, वायची व्हॅल्यू बघा. वायची किंमत काय येईल, -2x/3. एम आय करेक्ट. वायची किंमत काय केला माहिती आहे ना, 3y = -2x, म्हणून y = -2x/3y. आता एक्सच्या वेगवेगळ्या किमती घ्या. एक्सची किंमत -3 घ्या. मग हा किती होईल माहिती आहे, -3 × -2 + 6/3. वायची किंमत 2 येईल. एक्सची किंमत 0 घ्या, वायची पण किंमत 0. 3 किंवा 4 पॉईंट घ्या. 10ची मेथड. नंतर एक्सची किंमत पॉझिटिव्ह घेऊया. एक्सची किंमत +3 घ्या. बघा, 3 दून 6. काय वायची किंमत -2. याचा अर्थ पॉईंट्स काय मिळाले, पॉईंट्स आर. पहिला पॉईंट काय मिळाला, -3 2. दुसरा पॉईंट 0 0. तिसरा पॉईंट 3 -2. बघा, स्केल घेऊन तुम्हाला लाईन लगेच ड्रॉ करता येईल. -3 2 इकडे घ्या, 1 2 3. इकडे 1 2 3. -1 -2 -3. इकडे -1 -2 -3. एम आय करेक्ट. एक जनरली स्केल घ्या आणि बघा, तो पॉईंट घेऊ आपण. पहिला पॉईंट -3 -2 हा पॉईंट येईल. देन ओरिजिन 0 0. देन 3 -2 हा पॉईंट येईल. आणि या पॉईंटमधून जाणारी ही तुमची लाईन, ओरिजिनमधून जाणारी ती काय आहे, 2x + 3y = 0 आहे. आता साईन कोणतं आहे, बट साईन दोघांच्या मधलं साईन कसं आहे, <= आहे. आता हीच ओरिजिनमधून जाते. <= 0 याचा अर्थ निगेटिव्ह उत्तर आलं पाहिजे. आता लाईनच्या 2 बाजू आहे. इकडच्या ठिकाणी एखादा पॉईंट घ्या. हा पॉईंट काय येईल, हा पॉईंट काय येईल, -2 1. बघा टाकून किंमत, -2 टाकला तर -4 + 3 -1 <= 0 आहे. <= आहे. आणखी एखादा पॉईंट घ्या. हा 3 -3 1 -6
+3 -3 तो पण कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे इकडच्या बाजूला जर पॉईंट घेतलं तर उत्तर काय येतं, लेस दॅन येतं, निगेटिव्ह येतं. तेच आपल्याला पाहिजे आहे. म्हणजेच काय आहे, अँड देअरफॉर सोल्युशन लाईज बिलो दी लाईन. सोल्युशन लाईज बिलो द लाईन. एकदम सिंपलसा कन्सेप्ट. पुढचा प्रॉब्लेम बघा. 4x - 5y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, याच्यासारखीच मग लाईन करू. 4x - 5y इक्वल टू 0. इकडे x घेऊ आणि इथं वायची किंमत 5y इकडे घ्या. 4x/5 घ्या. वेगवेगळे 3 पॉईंट. पहिला पॉईंट x 0 घ्या, y 0 मिळेल. म्हणजे पॉईंट काय मिळाला, पॉईंट काय मिळाला, 0 0. ओके, एक्सची किंमत 1 घ्या, वायची किंमत काय येईल, 1 घेतली तर 4/5 0.8. नंतर एक्सची किंमत 5 घ्या, वायची किंमत काय मिळेल 4. पॉईंट काय मिळेल 1 आणि 0.8. हा पॉईंट काय मिळेल 5 4. बघा याचा ग्राफ काढून कसा मिळतो ग्राफ. लेट अस ट्राय टू ड्रॉ द ग्राफ. स्केल एक्स ॲक्सिसवर 5 पर्यंत घ्यायचा आहे, पॉझिटिव्हच पॉईंट आहे. मग हा 2 आहे, हा 4 आहे, हा 6 आहे. इकडे वाय ॲक्सिसवर 4 पर्यंत घ्यायचं आहे. हा 2 आहे, हा 4 आहे. बघा पॉईंट 0 0 0 0 मधून जाणारी. दुसरं 1 आणि 0.8 हा एक्स ॲक्सिसवरचा 1, इकडचा 1, हा इथं कुठंतरी पॉईंट येईल तो 1 आणि 0.8. 5 इथं 5 आहे आणि इकडचा 4. आणि मग ह्या पॉईंटमधून जाणारी अशी लाईन आणि ओरिजिनमधून जाणारी लाईन. हिचं वरती तिचं इक्वेशन लिहून टाका. 4x - 5y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता साईन कुठला आहे, साईन कुठला आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. आता रिजन शोधू कुठला आहे, कुठला आहे. मग या कुणीकडचाही. मागच्या वेळेला इथला पॉईंट घेऊ आपण 4 आणि इथं कुठंतरी 1 आहे. हा 4 1 बघा टाकून. 4 चौक 16 मधून 5 गेले, किती राहिले 11. आणि 11 हा कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. इकडे उत्तर आहे. ओके, इकडे एखादा पॉईंट घेऊ या बाजूला. समजा इकडे -1 2 आहे, इथं पॉईंट घेऊ आपण -1 2. बघा टाकून. -4 -10. उत्तर काय आलं, निगेटिव्ह आलं. इकडचा पॉईंटने आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर पाहिजे आहे. म्हणजे तुमचं उत्तर कुठं आहे, पुन्हा या साईडला तुमचं उत्तर आहे. बघा उत्तर चिन्ह कोणतं आलं, मायनस आलं. प्लस आलं असतं तर या बाजूला उत्तर आलं असतं. इथं जर प्लस आला असता तर. आणि हा तुमचा सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशन कसं आहे, बिलो द लाईन आहे. सोल्युशन लाईज बिलो द लाईन. ओके, सोल्युशन लाईज बिलो द लाईन. सोल्युशन सेट. मग सोल्युशन सेट म्हणजे कोणता, रिजन. हा काय आहे, रिजन विच सॅटिस्फाईज गिवन इन इक्वेशन्स. हा रिजनमध्ये काय आहे, सेट ऑफ पॉईंट्स आहे. विच सॅटिस्फाईज गिवन इन इक्वेशन कॉल्ड सोल्युशन सेट. याला म्हणतो आपण सोल्युशन सेट. मग सॉल्व ग्राफिकली. याच्यावरती प्रॉब्लेम बघूया. सॉल्व ग्राफिकली फॉलोइंग
in equations and find solution set and find solution set. पहिला प्रॉब्लेम आपण घेतला आहे 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 2 अँड एक्स मायनस वाय लेस दॅन. आता एकापेक्षा जास्त झाले मग गोंधळ होईल, म्हणून काय करायचं, पहिल्यांदा आपलं घ्यायचे इन इक्वेशन्स, याचं रूपांतर करायचं आहे इक्वेशन्स म्हणजे इक्वल टू साईनमध्ये करायचं. नंतर याच्यावरनं काय शोधतो आपण, कंडिशन तुम्हाला विचारलं होतं 4 कंडिशन. पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन, खूप पॉईंट घ्यायचे नाहीत, विथ एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिससाठी वाय 0 करा, वाय ॲक्सिससाठी एक्स 0 करा, हे पॉईंट शोधा. आणि त्याच्यानंतर साईन कुठल्या प्रकारचं, लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि रिजन कोणत्या रिजनमध्ये तुमचं उत्तर आहे, असा एक टेबल तयार करायचा. ओके. मग आता इथं किती इन इक्वेशन आहेत, 2 इन इक्वेशन आहे. मग 2 इन इक्वेशन हा तुमचा 2 रो येतील. ओके. बघा पहिलं इन इक्वेशन 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 2, याचं रूपांतर इक्वेशनमध्ये करा इक्वल टू 2. मग एक्ससाठी वाय 0 करा, म्हणजे 2x इक्वल टू 2, म्हणजे एक्स कॉर्डिनेट काय येईल 1 आणि वाय कॉर्डिनेट काय येईल 0. वाय ॲक्सिससाठी एक्स 0 करा, म्हणजे 2x बरोबर 0 होईल, वाय बरोबर काय येईल 2 येईल, पण एक्स कॉर्डिनेट काय असेल 0 2. साईन कुठला आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टूला कोणती साईड घेतो, अबव द लाईन किंवा नॉन ओरिजिन साईड. ग्रेटर दॅन इक्वल टूला नॉन ओरिजिन, आणि लेस दॅन इक्वल टूला, कारण हे लाईन आहे, ओरिजिन साईड. दुसरं एक्स मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजेच याचं इक्वलिटी एक्स मायनस वाय इक्वल टू 1, आणि म्हणून याच्यावरनं एक्ससाठी वाय कॉर्डिनेट 0 करा. मग एक्स मायनस 0 बरोबर 1. पुढचा पॉईंट 0, हा 0 टाकला तर वाय मायनस वाय इक्वल टू 1, म्हणजेच वायची किंमत -1. साईन कोणता आहे, लेस दॅन इक्वल टू, याचा अर्थ कोणती साईड आहे, ओरिजिन साईड आहे. ओके. बघूया याचा ग्राफ काढू. हा तुमचा ग्राफ आहे. एक्स हा ओरिजिन आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, 1 2 -1 -2 -1 -2. टेक पॉईंट 1 0, हा पॉईंट आहे ए 1, 0. दुसरा 0 2 बी 0, 2, दोघांमधून जाणारी लाईन, या 2 पॉईंटमधून जाणारी ही तुमची लाईन आहे, जिचं इक्वेशन आहे 2x प्लस वाय इक्वल टू 2. दुसरी लाईन याच पॉईंटमधून जाते, याच पॉईंटमधून जाते, आणि डी काय आहे 0 -1 0 -1. हा बघा आता रिजन, हिचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 1, या लाईनचं. आता पहिल्या लाईनचा, पहिली ही लाईन आहे, हिचा ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे नॉन ओरिजिन साईड इकडे, आणि हिला लेस दॅन इक्वल टू ओरिजिन साईड. मग दोघांनाही कॉमन रिजन कोणता आहे बघा, हिचा ओरिजिन बाजू आणि हिचा नॉन ओरिजिन बाजू, हिचा नॉन ओरिजिन, हिचा ओरिजिन, म्हणजे हा जो पोर्शन आहे हा दोघांना कसा आहे, कॉमन आहे. हा पोर्शन, हा म्हणजे तुमचा काय आहे, सोल्युशन सेट आहे, सोल्युशन सेट आहे. lies between the two lines in first quadrant.
हा जो पोर्शन आहे वरचा, या बाजूला तुमचं उत्तर आहे आणि असा हा तुमचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण आणखी काही ग्राफ बघूया. ओके.